नमस्कार. वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण बिना तेलाचं वर्षभर टिकणारं लिंबाचं लोणचं बनवतोय. तर हे लिंबाचं लोणचं करण्यासाठी इथे मी 12 लिंब घेतली आहेत. तर लिंबू घेताना नेहमी ते चांगलं पाहून घ्यायचं, फार त्यावर डाग वगैरे असू नयेत. तर आता हे लिंब मी धुवून कोरडे करून घेतलेत. याला आता चिरून घेऊया. तर यासाठी नेहमी अशी थोडीशी तेज सुरी घ्यायची, म्हणजे अगदी हे पटकन कापल्या जातं आणि यातला रस गळत नाही. तर अशा पद्धतीने मी याच्या फोडी करून घेतल्या आहेत आणि आतलं जे बी आहे ते काढून टाकायचं आहे. यामध्ये जर बी राहिलं तर मग लिंबाचं लोणचं खायला थोडंसं कडवट लागतं. तर अशा पद्धतीने कट करायचं आहे. तर एका लिंबाचे मी 8 भाग करून घेतलेत. 8 फोडी झालेल्या आहेत. तर आता इथे मी सगळ्या फोडी करून घेतल्या आहेत. त्या एका भांड्यात काढून घेतल्यात. यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालूया. हळद मी थोडीशी कमीच घातली आहे. आणि मीठ घालायचं आहे. तर मीठ भरपूर घालायचं आहे. साधारण 1.5 टेबलस्पून मी मीठ घातलं आहे. आणि आपल्याला कमी वाटलं तर नंतर आणखी घालूया. तर आता सगळं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. सगळ्या फोडींना हळद आणि मीठ व्यवस्थित लागलेलं आहे. तर हे लोणचं आता आपल्याला एका बरणीत भरून ठेवायचं आहे. तर यासाठी बरणी नेहमी स्वच्छ धुवून कोरडी करून उन्हात ठेवून घ्यायची. त्याचं निर्जंतुकीकरण करून घ्यायचं, म्हणजे लिंबाचं लोणचं नासत नाही, त्याला बुरशी लागत नाही. तर या बरणीमध्ये मी आता हे सगळं लोणचं घालून घेतलंय. झाकण लावून एखाद्या कोरड्या हवेशीर ठिकाणी ही बरणी अशीच ठेवायची आणि 2 ते 3 दिवस आता आपण हे लोणचं असंच ठेवणार आहोत. तर आता 3 दिवस झाले आहेत. तर हे लोणचं तुम्ही पाहू शकता. बरणी आधी भरलेली होती, आता थोडंसं हे लोणचं खाली गेलेलं आहे, कारण लिंबाच्या फोडी नरम झाल्यात, त्यामुळे लोणचं खाली गेलंय. बुडापासून सगळं हलवून घेऊया. हे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तर याची फोड दाबून पाहिली तर हे लोणचं आता बऱ्यापैकी मुरलेलं आहे. तर हे हळद मीठ लावलेलं लोणचं तुम्ही असं सुद्धा ठेवू शकता. मी असं पण थोडंसं बनवत असते. घरात कोणी आजारी व्यक्ती असेल तर खिचडीसोबत, वरण भातासोबत हे लोणचं दिलं तर एकदम तोंडाला चव येते. पण आज आपण जरा चटपटीत लोणचं बनवतोय. तर 1 वाटी मी पिठी साखर घातली आहे. 1 टेबलस्पून मोहरी पूड घातली आहे. तर मोहरी मी हलकीशी आधी भाजून घेतली होती, नंतर मिक्सरमधून त्याची पूड करून घेतली. 2 ते 3 टेबलस्पून लाल तिखट घातलंय. तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता, पण तिखट चांगलं घातलं म्हणजे लोणच्याला रंग खूप छान येतो. पाव चमचा हिंग घातलाय. आता सगळं बुडापासून मिक्स करून घेऊया. सुरुवातीला तुम्हाला हे लोणचं घट्ट वाटेल, पण यातली साखर जशी जशी मेल्ट होते तसं हे सैल होतं आणि मुरल्यानंतर तर आणखी सैल होतं आणि खायला पण छान लागतं. तर व्यवस्थित मी मिक्स करून घेतलंय. खूप सुरेख असा याला रंग आलाय, एकदम मस्त दिसतंय. हे आता तयार झालंय, पण आणखी 8 दिवस असंच मुरवत ठेवलं तर खायला एकदम मस्त लागतं. तर आता परत हे एका बरणीत भरून ठेवायचं आहे. तर मी दुसरी बरणी घेतली आहे. ही पण मी कोरडी करून उन्हात ठेवून घेतली होती. वरण भातासोबत, पराठ्यासोबत, पुरीसोबत किंवा आपण दुधाची जी दशमी बनवतो त्यासोबत खायलासुद्धा खूप छान लागतं. कोरड्या व छान हवेशीर ठिकाणी हे ठेवायचं, म्हणजे वर्षभर राहतं. अजिबात याला बुरशी लागत नाही. फक्त जेव्हा बरणीतून लोणचं काढून घेता त्यावेळेस चमचा कोरडा असावा, म्हणजे मग लोणच्याला काहीच होत नाही. तुम्ही अगदी वर्ष 2 वर्ष सुद्धा ठेवून हे खाऊ शकता. तर जरूर बनवा. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.